प्रथम महात्मा बसवण्णा शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊली व राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या चरणी वंदन करतो। ज्या राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या परिसरामध्ये हे शिवनाम सत्याची बीजं रोवली आणि त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रामध्ये हे अखंड शिवनाम सत्य होत आहेत। आणि आज या बिलोली तालुक्यातील डोनगाव या नगरीमध्ये सुंदर असा हा तपपूर्ती अखंड शिवनाम सप्ताह सुरू होत आहे। पहिल्यांदा मी म्हणेन की या गावकऱ्यांचं पहिल्यांदा करावं तेवढं कौतुक कमी आहे की त्यांनी एवढा सुंदर उपक्रम राबवला आहे की ज्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, ग्रामस्वच्छता अभियान असेल, इतकी छोटी छोटी सूक्ष्मतेने याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। केवळ शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून केवळ भक्तीच नाही तर समाजहित, राष्ट्रहित जोपासणं गरजेचं आहे। आणि आज आपण पाहता समाजामध्ये पाहिलो आहे की आपल्या भारतामध्ये, ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल, आपला जो समाज आहे अनेक जाती व्यवस्थेमध्ये विखुरलेला आहे आणि आज राजकारणाच्या माध्यमातून जातीचं राजकारण समाजामध्ये केलं गेलं जातं। पण 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी जाती, वर्ग, वर्णविरहित समाज निर्माण करण्यासाठी हा खटाटोप केला होता आणि अखंड शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून तेच आहे की आपल्या समाजातले, हिंदू धर्मातले सगळे लोक एका छत्रछायेखाली, एका अनुभव मंडपामध्ये आले पाहिजेत आणि गावागावामध्ये जे प्रेम आहे, जे सलोखा आहे ते निर्माण झालं पाहिजे। आणि आम्ही ते टाळ आरतीच्या कीर्तनाच्या माध्यमातून ते सांगितलं की आपण सगळ्यांनी कोणाचं, एखाद्या महाराजांचं किंवा एखाद्या राजकारणी लोकांचं नाही ऐकता, ते सांगितलेलं कितपत योग्य आहे याचा सारासार विवेक करावा हे आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले। जे योग्य आहे ते तुम्ही घ्यावं, जे अयोग्य आहे ते कधीही घेऊ नये हे आम्ही टाळ आरतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आणि सुंदर पुनश्च एक बार मी म्हणेन की या गावकऱ्यांचे पुनश्च एक बार करावे तितके कौतुक कमी आहेत की त्यांनी एवढा सुंदर उपक्रम राबवला आहे की इथं जवळपास 12-13 शिवाचार्य महाराज लोकांना इथं आणून हा अखंड शिवनाम सप्ताह उभा केला।